आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एवढ्या रात्री कोण बेल वाजवतंय? कोण आहे? हॅलो, कोण बेल वाजवून जातं ना? तू इथे काय करतोयस? इथे काय करतोयस रे? तुला जाब विचारायला आलोय. कसला? सुंदरीला अटक का केलीस तू? हे विचारणारा तू कोण? तिचा नवरा आणि सावीचा बाप. त्या घरात ना बरीच माणसं आहेत जी सुंदरीची वाट बघतायत. सुंदरीला सोड, सगळ्यांसाठी मला घेऊन जायचंय तिला. हॅलो, मला ना अजून नवीन नाटक नकोय. आणि काय तुला काय अशी अचानक सुंदरीची काळजी वाटायला लागली? कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? जा घरी जा, झोप जा. त्याला तुझं, मी इथे टाइमपास करायला नाही आलोय. मला माहितीये तुझा पर्सनल राग आहे सुंदरीवर, म्हणून तू तिला अटक केलीस. वा, छान करतोस रे ऍक्टिंग. म्हणजे सगळं स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं, म्हणजे माझ्यावर टाकायचं. मी काय केलं आता? अरे सरळ कळतंय, सुंदरी हे सगळं कोणत्याही कारणाशिवाय करणार नाही. हे सगळं तू करतोयस, तू करून आणतोयस. नाही, मला तर ऑलरेडी तुझ्यावरती डाऊट होताच, पण तू इथे येऊन तो क्लिअर केलायस. या मागे सगळं तुझा हात आहे. तुला ते फसवा फसवी करणं बरोबर जमतं ना. तोंड सांभाळून बोल धनंजय. अच्छा, म्हणजे तुला वाटेल ते तू करू शकतो आणि मी बोलायचं पण नाही. तुला कळतंय का तू काय बोलतोय? हे पॉसिबल आहे का? मी सुंदरीला काहीतरी करायला सांगेन आणि सुंदरी तेच करेल? कसं पॉसिबल आहे? कमॉन यार, कमॉन. जसं तू सावीला हाताशी धरून माझं लग्न मोडलंस, तसंच आताही करत असशील. नाही, फक्त आता फरक इतकाच असेल की तिच्या डोक्याला बंदूक लावून करत असशील तू. हे बघ, सावीचं नाव घ्यायचं नाही याच्यामध्ये. नाहीतर काय? हे बघ, आपल्यामध्ये गोष्टी चालल्यात ना, सावीचं नाव घ्यायचं नाही. सोडणार नाही मी. सावीचं नाव घ्यायचं नाही. बोल, का करतोय सगळं? का करतोय म्हणजे? माझ्या मुलीसाठी, सावीसाठी करतोय मी. तिला प्रॉमिस केलाय की काही झालं तरी मी तिच्या आईला घेऊन येणार, आणि मी तिचा प्रॉमिस नाही तोडू शकत. हे सावीचं काय रे यात? हे बघ, सावीसाठी मला सुंदरीला सोडवायचंय. मी खूप प्रयत्न केले, पण ती नाही जगू शकणार सुंदरीशिवाय. तू कधीतरी लग्न करणार होतास ना सुंदरीशी, सावीचा बाप होणार होतास. तू विचार नाही केला की तू जर सुंदरीला अटक केलीस तर सावी कसं जगणार, काय होणार तिचं? बघ, मी तुला रिक्वेस्ट करतो, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, पण प्लीज सावीसाठी, सावीसाठी सुंदरीला सोड प्लीज. धनंजय बघ, माझं ऐकून घे. बघ, मला माहितीये की तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी एक वाईट माणूस आहे, चुकीचा नवरा, चुकीचा मुलगा आहे. पण जगात फक्त एकच नजर आहे, जिच्या नजरेत मी तिचा सुपर हिरो, आणि ती नजर मी खोटी ठरवून देऊ शकत नाही. आजपर्यंत मी सुंदरीला, सावीला वेगळं करण्याचे बरेच प्रयत्न केले, पण ते कधी पूर्ण होऊ शकले नाही. आणि आता ते प्रयत्न सुद्धा मला करायचे नाहीये. ते वेगळं होऊ शकत नाही. ऍटलिस्ट मी त्यांना एकत्र तरी आणेन. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी सावीला प्रॉमिस दिले आणि ते प्रॉमिस मी तोडू शकत नाही. मला सुंदरीला घरी घेऊन जायचंय. पाप म्हणून आजपर्यंत काहीच केलं नाही, एवढं करू ते मला. प्लीज सुंदरीला घरी घेऊन जाऊ दे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. आदित्य, तू ती गोष्ट ऐकलीस का? लांडगा आल्या रे आल्याची. तुझं तसं झालं आता. तू आता कितीही जोरात ओरडलास ना की हे खरंय, हे खरंय, तरीही सगळ्यांना खोटच वाटणार आहे. घरी जा. पण माहित नाही का रे, पण आज तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतंय. मदत करावीशी वाटते तुला. पण आदित्य, तुझं नशीब खरंच वाईट आहे.
माझ्या हातात काहीच नाहीये. सुंदरी जेव्हा कस्टडीमध्ये होती तिला स्टेटमेंट देण्या अगोदर मी 1000 वेळा विचारलं की खरं काय ते सांग मला, पण तिने काहीच सांगितलं नाही. मला माहिती ती काहीतरी लपवते, पण ती काहीच सांगायला तयार नाही. आणि आता सगळं कोर्टाच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही. तुला सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत. आता फक्त इतकंच सांगू शकतो की जे काय आहे ते कोर्ट ठरवेल. आय एम सॉरी. येतो. आदित्य, तू सावीला जे प्रॉमिस केले त्यात मी काहीही मदत करू शकत नाही, पण इतकं नक्कीच सांगू शकतो की सुंदरी निर्दोष आहे आणि याची मला खात्री पटली आता. आणि मी सुंदरीला काहीही होऊ देणार नाही. मी सुद्धा सुंदरीला काहीही होऊ देणार नाही. अगं, एकदा एक माणूस बस मध्ये माझी चैन सोडून पळत होता. आणि मग काय झालं? मग काय, तिले कानाखाली लावून आणि बस मधून पळवला त्याला. हा ना. अगं तिकडे बघ, बघ तिकडे बसली ना कलेक्टर सुंदरी. अगं हिच्यामुळे तर आपल्याला जेल झालीये आणि आज ती तुरुंगात. किडनॅपिंगच्या केस मध्ये कोणतरी येणार होता असं ऐकलं होतं, पण ही असं असं वाटलं नव्हतं ग. जाऊ दे, आली आहे आपल्या तावडीत. चल दाखवूया हिला आपला सुनीता वनिताचा इंगा. चल. वेलकम. काय आम्ही काय बी करू, तू कलेक्टर आहेस. जास्त माज नाही दाखवायचा आपल्याला. आणि कलेक्टर होती तेव्हा फार उड्या मारल्यात. आणि लक्षात ठेवायचं, इथं आमचं चालतं आणि शिक्षा काय असते ना ते आम्ही दाखवणार. तुझ्यामुळे शिक्षा झाली आम्हाला. ए काय गडबड आहे? हे तुमचं घर नाहीये. चला जा, काम करा. आणि हे काय, एवढी शिकलेली मुलगी आणि साधं काम सुद्धा जमत नाही. हे कचरा उचल. इथे नौकर नाहीयेत कचरा उचलायला. स्वतःचा कचरा स्वतः उचलायचा. काय गडबड चालू आहे? गुलाब समोर आवाज नाही करायचा. काय जेवण आहे? काम करा. इकडे बोललीस का स्वतःच्या मुलीशी? हो बोलले ना. थँक्यू सो मच. बरं मी एक विचारू का? विचार. नाही त्याचं काय, म्हणजे सगळे तुम्हाला गुलाब म्हणतात, तुम्ही स्वतः गुलाब राणी म्हणून वावरता आणि सगळे तुम्हाला घाबरतात. अटेंडंट सुद्धा तुम्हाला काही म्हणत नाही आणि तुमच्याकडे तर फोन पण आहे. नाही म्हणजे ह्या सगळ्यावरून मला असं विचारायचं होतं की तुम्ही नक्की कोण आहे? आता स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक कसं करायचं? पारू. हो ताई. तिला सांग मी कोण आहे आणि काय करते. गुलाब खूप मोठे ड्रग डीलर आहे. वट आहे त्यांचा इथे.
वाटलं होतं हे मला आत टाकतील म्हणजे माझा बिझनेस ठप्प होईल. काय झालं, मला असं वाटलं की सामान आत्ता पडतंय की काय, म्हणून मग मी सारखं तिकडे बघत होते. अच्छा ओके. हा, द्या द्या द्या, मी ठेवते ना घडी घालून. ठीक आहे, येतो मी. हो हो. यार अवघड आहे माणसाचं. थँक गॉड याला काही आठवलं नाही. थँक गॉड लवकर कटला. यार माई थोडक्यात वाचली मी. जर या धनंजयला आठवलं असतं ना तर काही खेर नव्हती माझी. थँक गॉड लवकर कटला. बाबा म्हणाला की उद्या तो तुला सुखरूप घरी घेऊन येईल. आदित्य नेमका काय करायला गेला असेल? चला सरका एका बाजूला. मैत्रिणी येतात तुमच्या सोबत राहायला. कोण? ए या ग. चला आतमध्ये. चल ग. सांभाळून. बरी आलीच आमच्या तावडीत. काय गे, ओळखलंस का? कलेक्टर म्हणून मिरवत होतीस ना, तुझ्या मुले जेल झाली आम्हाला. साहेबांच्या स्कॅम मध्ये मोठमोठ्या गोष्टी करत होतीस आणि आता काय झालं? तूच खालीच गजाड. काय गे, काय कोणाचं मर्डर केला की चोरीमारी केली की पैसे खाल्ले? आणि आता तू आणि आम्ही सेम. सेम नाही, आम्ही सिनियर. आता तुला दाखवतोच. आणि लक्षात ठेवायचं, इकडे आमची चालते तेव्हा आमच्यापासून तुझी या कायद्यापासून सुटका नाही. हो हो हो, मी करतो ते सगळं. हो, काही काळजी करू नका, मी सगळं करेल ते व्यवस्थित. हो हो हो, मी आत्ताच बाहेर आलोय आणि हे आटपलं की सगळं करतो मी. हा, काही काळजी करू नका तुम्ही. हा, काय तुझ्या डोक्यावरचं भूत उतरलं का? अरे मला वाटलं होतं की तू येणार नाही. म्हणजे तू म्हणाला होतास की सुंदरीवर केस टाकायची नाही, पण मला वाटलं होतं तू येणार आणि आलास. हे बघ, आता तुला एकदम सुवर्ण संधी आहे. सुंदरी जेलमध्ये आहे, त्यामुळे तुला सावीची कस्टडी सहज मिळू शकते. बघ, तुझा थोडा गैरसमज होता. मी आज आलोय ते सुंदरीच्या कारणामुळे, पण म्हणजे जरा वेगळं कारण. काय? मला सुंदरी आणि कृष्णाला जेलमधून बाहेर काढायचं. काय काय म्हणाल? एकदम पार्टी बदललीस? अरे आदित्य, तू कोणाला सोडवायला निघालायस? अरे वेळ लागला की काय आदित्य तुला? अरे एवढे दिवस तू म्हणत होतास की काही करून सुंदरी लांब जावी आणि सावी सोबत तुझ्या असावी. सावीसाठी तू म्हणजे तिच्या कस्टडीसाठी क्लेम करणार होतास. हे बघ आदित्य, काय ते एकदा ठरव. बघ, नाही तुझं बरोबर. तू काही चुकीचं बोलत नाहीये. मी सावीला सुंदरीपासून वेगळे करण्याचे बरेच प्रयत्न केले. फायनली मला कळलंय रे की
सुंदरी आणि सावीला आपण वेगळं नाही करू शकत. सुंदरीने जन्म जरी दिला नसला ना तरी ती कुठेतरी आई झाली आहे सावीची. आणि सवय मोडता येते रे माणसाची, प्रेम नाही मोडता येत. म्हणून एक मित्र म्हणून मी तुला रिक्वेस्ट करायला आलोय, तुझी मदत मागतोय की प्लीज मला सुंदरीला बाहेर काढण्यासाठी मदत कर. काय झालं? काय नाही रे आदित्य, म्हणजे सुंदरीची केस आहे ना फार वीक आहे रे. तिने अशा प्रकारे स्टेटमेंट केलंय की तिनेच हे सगळं केलंय. पण काहीतरी उपाय असेल ना ह्यावर, काहीतरी मार्ग काढूच शकतो ना आपण. मला असं वाटतं की हे बघ काहीतरी कारण आहे जे सुंदरी लपवते. काय कारण आहे तुला माहित आहे? तुला मी विचारतोय काय कारण आहे? मला नाही माहित. तेच तर, समजा काही कारण असेल पण सुंदरी कायदा हातात घेऊ शकत नव्हती आणि कृष्णा या बेकायदा कामात तिला मदत करतोय हे सुद्धा कोणाला माहित नाहीये. मग आता काय करायचं आपण? हे बघ, हताश होऊ नकोस. मोठमोठ्या गुन्ह्यांमधून माणसं बाहेर येतात, सुंदरी पण बाहेर आहे. मी स्वतः केस लढे, पण खर्च फार आहे. म्हणजे किती पैसे लागतील? साधारण 15-20 लाख रुपये लागतील आणि प्रोसेस सुरू करण्यासाठी 5 लाख रुपये ऍडव्हान्स द्यावे लागतील. एवढे पैसे? सुंदरीची केस फार नाजूक आहे. बघ, तुला जमत असेल तर मी वकील पत्रावर सही करतो. नाही म्हणजे तरी एवढे पैसे? हो. माई, हा आदित्य सकाळपासून दिसत नाहीये. काही वेडेचाडे तर करत नसेल ना? मी पण शोधते ग त्याला. डोक्याला ताप आहे हा म्हणून. काय करेल ना त्याचा नेम नाहीये. प्रत्येक वेळी मंगलताई, काय झालं? किती मनाला लावून घेता हा? अशाने तब्येतीवर परिणाम होईल. होय हो, सावीच्या प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची हेच कळत नाही बघा. बरोबर, पण काय करणार आता? आपल्या हाती थोडंच आहे. जे आहे ते ऍक्सेप्ट करावं लागणार नाही का? तरी काल रात्री सरूचा फोन आल्यापासून जरा शांत झालीये बघा. सुंदरीचा फोन जेलमधून सावीला आला. करू देतात कैद्यांना फोन? ते काही कल्पना नाही, पण रात्री 1 वाजता आला होता. अनोन नंबरवरूनच कॉल केला होता बघा. अरे त्यातल्या त्यात आता ते फोन आल्यापासून जरा बरी आहे, पण आता असं किती दिवस चालणार ना? नशीब म्हणजे सुंदरीचा फोन आला सावीला, बरं वाटलं असेल तिला. मंगलताई, एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. नाही, आदित्य दिसत नाही, कुठे गेलाय का तो? काही कल्पना नाही हो. पण माई, तुम्हीच म्हणत होता ना आदित्यवरती विश्वास ठेवा, तो बदलेल. आणि माई, मला त्याच्यामधला बदल आता दिसायला लागलाय. हो, म्हणूनच तर त्याने काल साबीला वचन दिले. वचन? कसलं वचन? हेच, तो सरूला जेलमधून सुखरूप घरी घेऊन येईल ते. आणि मला वाटतंय ना, बहुतेक तो त्याच कामासाठी बाहेर गेला असेल बघा. अगं बाई, मी सावीला अजून काहीच खायला दिलेले नाही, विसरलेच मी. तिला काहीतरी खायला देऊन येते. द्या. माई, हा आदित्य 100% गोत्यात आणणार आहे आपल्याला. वेडा झालाय हा. मी म्हणत होते उडून टाकू याला, तसं याचा तर काही उपयोग नाही, नुसतं अडथळा बनून राहणार आहे हा. पण तुम्ही बोलत होता म्हणून. आता वेळ आलेली आहे.
आता पाऊल उचलावं लागणारच. मग मारू का त्याला? काय उठ सुट मारायचं सुस्त का तुला? काय लहान लेकरासारखं करत असता तुम्ही? दररोज जेवण करताना भांडण चालू असते तुमचं. लाज नाही वाटत तुम्हाला? घेऊन चल यांना. चल का चल, आजपासून यांचं जेवणच बंद. जेवून घ्या पटापट, वेळ होत आहे. आणि तू पण. आणि ते ताट उचल. हे गुलाबला कुठे घेऊन गेले? इकडे ना एक खोली आहे, जादूची खोली. त्या खोलीत जर कोणी गेलं ना की चांगलं सुतासारखं सरळ होऊन येत. गुलाब बिचारी नेहमी चांगल्यासाठी उभी असते. बिचारी? असं कसं? आमच्यासारखीच गुन्हेगार होती ती, कसली बिचारी? नाही, तिला या सगळ्यात पडायचंच नव्हतं. तिला ना मुद्दाम कोणीतरी अडकवतंय. तिला ह्याच्यात अडकवलंय? कुणी अडकवलंय हो? हरामी. ती पण एक बाईच आहे. नाव नाही माहीत, पण लोक तिला माई म्हणतात. हाय. धनंजय! धनंजय!
अरे वा, जोरात अभ्यास चाललाय वाटतं. अरू, एकट्याने अभ्यास करायचा कंटाळा येत असेल ना रे? हो येतो, पण काय करणार, बाबांना वेळ नसतो आणि तू पण काम करून दमतेस. आणखी कोण आहे? हो, तशी सायली मावशी घेते कधी कधी. पण समजा सायली मावशीलाच कुठे जायला लागलं तर? नाही, मी नाही जाऊ देणार तिला. तिने माझा अभ्यास नाही घेतला तरी चालेल, पण नाही, ती इकडेच राहील. अरे हो, पण आता तुझ्या सायली मावशीला जावं लागणार आहे. का? कसं असतं ना अरू, प्रत्येक मुलीला लग्न झाल्यावरती आपल्या सासरी जाऊन राहायला लागतं. मग सायली मावशी इथे कशी राहील ना, ती तिच्या नवऱ्याकडे जाऊन राहणार, तिच्या सासरी. नाही, मग नाही करायचं तिने लग्न, इकडेच राहायचं. अरे असं नसतं राजा, सासरी जायलाच लागतं मुलीला. नाही, मी नाही जाऊ देणार तिला. ती नाही जाणार कुठे, ती इकडेच राहील. बरं बाबा, तुझी सायली मावशी तुला सोडून कुठेही जाणार नाही. पण अरू, सायली मावशी जर आपल्याला ह्याच घरात राहायला हवी असेल ना, तर एक युक्ती करायला लागेल. काय? म्हणजे बघ, मी तुला आत्ता सांगितलं होतं की नाही, की लग्न झाल्यावर मुली सासरी राहायला जातात. तसं आपण तुझ्या सायली मावशीचं लग्न तुझ्या बाबांशी म्हणजे धनंजयशी लावून देऊ. म्हणजे ती इथे आपल्याच घरात राहील ना कायमची, तिच्या सासरी. काय? आरोह, चालेल ना? म्हणशील ना मला आई? धनंजय, 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 धनंजय. अरे बाजूला हो. अरे गाडी. कोण आहेस तू? डोळे उघड, डोळे उघड. मी ऍम्ब्युलन्स बोलतो. नको, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. हे बघ, मी काय सांगतो हा, कान देऊ नये. बोल. मी रॉचा एजंट आहे. सायलीवरती विश्वास नको ठेवूस. हो, ती सायली नाहीये, सिया मॅथ्यू आहे. सिया मॅथ्यूज? हो. ओके. सुंदरी, सुंदरी निर्दोष आहे. ती रॉ साठी काम करते. काय? तिला सोडव, सोडव. आणि आणि माई 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 माईचं काय? माई Oh God. Oh God. Oh shit.
हॅलो ॲम्ब्युलन्स. तिने मला जॉब ऑफर केला. मला काही कळत होतं काय करावं, कारण मी खूप घाबरले होते. मी घाबरून हो बोलून टाकलं, पण मला तर जॉब नव्हता करायचं. म्हणून मी पळून आले, खूप दूर आले आणि नाव बदलून राहायला लागले. एवढंच, बाकी काही नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास का ठेवू तुझ्यावर विश्वास? सांग ना, का ठेवू? त्या दिवशी तू घरात आलीस ना, तेव्हाच मला सगळं सत्य सांगू शकली असतीस. सर, नाही सांगू शकले मी, कारण खूप वर्षानंतर मला प्रेम मिळालं होतं आणि माझ्या खरं बोलल्यामुळे मला जोडली गेलेली माणसं माझ्यापासून लांब झाली असती. मग मी कसं सांगणार होते? सर प्लीज प्लीज मला समजावून घ्या. कसं आहे सर, प्रत्येकावरती वाईट वेळ येते आणि तुमच्यावरही आली होती, पण मी समजून घेतलंच ना. आणि हो, सिया मॅथ्यूज असो किंवा सायली देशमुख, आपण या घरातच एकरूप झालो होतो. बस. मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करते की तेव्हा मी कोण होते हे महत्वाचं नव्हतं, मग आता का महत्वाचं आहे? ब्लॅकमेल करतेस? नाही, मी समजवते तुम्हाला. आनंदाची बातमी आहे. आरोहला सायली आई म्हणून चालणार आहे. हो बाबा, तुम्ही सायली मावशीशी लग्न करा, म्हणजे ती इकडेच राहील माझ्यासोबत. हो गॉड, सुंदरी बरोबर बोलत होती. सत्य शोधून काढायला तर फार उशीर केलाय मी. काय झालं धनंजय, कसला विचार करताय? नाही आई, ते विचार नाही करतच. त्यांना आश्चर्य वाटतंय की इतकं सहजासहजी सगळं कसं काय जुळून आलं. आणि आरोहनी होकार दिला म्हटल्यावरती मी आणि धनंजय लग्नासाठी रेडी आहोत. आई, अगदी बरोबर बोलली. मला माहितच होतं आरूला मान्य आहे म्हणल्यानंतर धनंजयला पण मान्य होणारच, म्हणून तर मी पेढे घेऊन आलीये. चला, तोंड गोड करा. कॉंग्रॅच्युलेशन धनंजय. आरोह, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन सायली. गुलाब कुठे गेली? अजून आली कशी नाही? मला ना आता तमाशा नकोय. दोघी नाही सांगते. जेव्हा आम्हाला तुझ्यामुळे अटक झाली ना, तेव्हा आम्हाला आमच्या घरचे असंच म्हणाले, पण जेव्हा तुझ्या आदेशामुळे आम्हाला पकडलं ना, तेव्हा आम्ही इथे अडकलो. तुम्हाला माहिती आहे ना, तुमचे गुन्हे सुद्धा तसेच होते. हो, केले आम्ही गुन्हे. आणि आता तू आम्हाला अक्कल शिकवणार? स्वतः गुन्हा करून आत आलीस आणि रुबाब झाडतेस आमच्यावर. काय ग, तुझ्या डोळ्यात थोडी सुद्धा भीती उरली नाहीये? हा, पण आता वाटेल भीती, कारण आम्ही दोघी आणि तू एकटी. तुझी ती गुलाब सुद्धा नाहीये तुला वाचवायला. सोड. मी सांगितलं होतं ना, नका तमाशा करू. हौस आहे.
तुम्हाला काय वाटलं घाबरले मी? नाही, मी काय नाही केलं. मी काय नाही केलं. तिची चूक होती. तिने आधी हात उचलला. काय सुरू आहे? काय रोजची नाटकं लावली आहेत का तुम्ही? सुनीता वनिता व आतमध्ये तुम्ही चल. तुम्ही पण निघा. सिया फक्त स्वतःचं नाव नाही, अजून बऱ्याच गोष्टी लपवते. का करत असेल ती? नक्कीच काहीतरी मोटिव्ह असेल हिचा. हे सगळं ती आत्ताच का करते? माझं आणि सुंदरीचं वेगळं होणं, त्याच वेळी तिचं माझ्या आयुष्यात येणं नक्कीच एक डाव आहे. नक्कीच काही ना काहीतरी प्लॅन असणार आहे. काहीतरी करावं लागणार. साधना आई आणि आरोला सांगितलं. नाही 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 नाही. मला ब्लॅकमेल करायची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे हिने. काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. आरो तर तिला तर ऑलरेडी आई म्हणतोय आणि साधना आई तर तिला मुलगी म्हणून बसली आहे. सुंदरी जशी आमच्यापासून दूर गेली तेव्हा जो त्यांना त्रास झाला तो परत होऊ शकतो. चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतंय. काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. बाबा, ए हरू, काय रे? बस. बाबा, काय टेन्शन आहे का? नाही रे, कसलं टेन्शन? एक विचारू? बोल ना. खरं खरं सांग, तुम्हाला सायली मावशी तेवढी नाही आवडत ना? तुम्ही मला तर नाही सांगत. बाबा, आधी बरं होतं. जेव्हा तुम्हाला टेन्शन यायचं तेव्हा तुम्ही सुंदरी आईशी बोलून तुमचं टेन्शन फ्री व्हायचं. पण बाबा, एक बोलू? सुंदरी आई आता परत कधीच येणार नाही का? ती किती चांगली आहे. सुंदरी आईला कधीच मावशी नाही बोलणार, तिला मी आईच बोलणार.